नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. राज्यात सासरच्या छळाने विवाहित महिलांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू असतानाच सांगलीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धर्मांतर करण्यासाठी होणाऱ्या त्रासाला कंटाळून 7 महिन्यांच्या गर्भवती महिलेने आत्महत्या केली आहे. सांगली शहरातील यशवंतनगर येथे राहणाऱ्या ऋतुजा सुकुमार राजगे वय 27 वर्षे MSc झालेल्या उच्च शिक्षित महिलेने सासरच्या सततच्या होणाऱ्या ख्रिश्चन धर्मांतराच्या त्रासाला व जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलाय. ऋतुजा ही आत्महत्येच्या वेळी ही 7 महिन्याची गरोदर होती. या प्रकरणी कुपवाड पोलिसांनी नवरा, सासू, सासऱ्याला अटक केली असून त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे. नक्की प्रकरण काय आहे जाणून घेऊया. तर राजगे व ऋतुजा यांचा 2021 मध्ये विवाह झाला. या विवाहाच्या वेळी राजगे कुटुंबांनी आम्ही हिंदू धनगर आहोत असे सांगितले होते. पण विवाहानंतर काही दिवसातच राजगे कुटुंब ख्रिश्चन आहे हे ऋतुजा व माहेरच्या मंडळींच्या लक्षात आले. तरीही ऋतुजा या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपला संसार करीत होती. पण नवरा सुकुमार राजगे, सासरा सुरेश राजगे व सासू अलका राजगे यांनी ऋतुजा हिला ख्रिश्चन धर्माचा स्वीकार कर, तुझ्या देवांना नमस्कार करणं बंद कर, आमच्या बरोबर चर्चला चल असं म्हणून तिला त्रास द्यायला सुरुवात केली. बऱ्याचदा तिला राम मंदिर कॉर्नर येथील सांगली चर्च, सांगली व मिरज खतीबनगर येथे पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या चर्चमध्ये घेऊन गेले व इथे धर्मांतर करण्यासाठी जबरदस्तीही केली. चर्चमधील मास्टरांनीही तुमची सून हिंदू धर्माचे पालन करते, पूजा करते, त्यामुळेच तुम्हाला अडचणी येत आहेत असं सांगत होते. ऋतुजाने आपल्या आई वडिलांना तिला होत असलेल्या जबरदस्ती धर्मांतराबद्दल सांगितले होते. त्यांनी अनेकदा येऊन सासू व सासरे व पती यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. पण सासू अलका राजगे व सासरी सुरेश राजगे हे आपले सर्व हिंदू देव सोडून आमच्या ख्रिश्चन धर्मांचे पालन करावे असा तगादा लावला होता. याच सगळ्या त्रासाला कंटाळून ऋतुजा हिने आपल्या 7 महिन्याच्या गरोदरपणात आत्महत्या केली आहे. एका उच्च शिक्षित MSc झालेल्या सुशिक्षित घरातील ऋतुजाने 7 महिन्याची गरोदर असताना आत्महत्येचे पाऊल. यावरून लक्षात येते की ऋतुजा हिला धर्मांतरण करण्यासाठी किती मोठा त्रास देण्यात आला होता व किती मोठा दबाव निर्माण करण्यात आला होता. ऋतुजाच्या आई वडिलांनी कुपवाड MIDC पोलीस स्टेशन सांगली येथे तक्रार दिली आहे व सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी असे सांगितले आहे, जेणेकरून माझ्या मुलीच्या बाबतीत जे झालं ते इतर कोणाच्याही मुलीच्या बाबतीत होऊ नये. सदरचा गुन्हा कुपवाड पोलीस स्टेशन सांगली येथे नोंद झाला आहे.